हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही यापूर्वी शिराटा बघितला असाल, पण आता आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम प्रॉपर बघायला मिळेल. कशापासून बनतं ते मी तुम्हाला झाडाचं नाव पण सांगितलं आहे. पण ह्या व्हिडिओमध्ये एकदम जवळून आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं बांधलं जातं, काय केलं जातं ते सगळं बघायला मिळेल. आता तसं बघायला गेलं तर शेतीमध्ये खूप सारी अशी हत्यारं आहेत ती त्या ह्याच्या वेळेस वापरली जातात. म्हणजे भात कापणीला वेगळं असतं, नांगरणीला वेगळं असतं, पेरणीला वेगळं असतं, तर भाजवणीला वेगळं असतं. तर त्या ह्याच्यामध्ये तिची हत्यारं वापरली जातात. तर हे जे शिराटा आहे ते भाजवणीच्या ह्याच्यामध्ये वापरलं जातं. म्हणजे थोडक्यात काय तर पातेरी गोळा करायला. ते कशापासून बनतं, झाडाचं नाव पण मी दाखवलेलं आहे. तर बघा व्हिडिओमध्ये पुढे. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हे बघा, हा आहे शिराट आहे बघा, मस्तपैकी बांधलेला वगैरे पण आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने हा बनवला जातो आणि घरच्या घरी बनवलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आता हा आपण ह्या वर्षी वापरले, जर पुढच्या वर्षीपर्यंत चांगला राहिला तर आपण वापरू शकतो, नाही तर मग आपण परत जी आजनीची झाडं आहेत ती असतात, तर त्याच्यामुळे ती कट करून आपण परत बनवू शकतो. तर अशा पद्धतीने हे कसं शेतीमधले उपयोगाला असं येणारं हे शिराट आहे. आता ह्याचा शिरड्याचा वापर पातेरी जमा करायला केला जातो तर जातोच, पण आता जेव्हा आपली भाजावण असेल, सो भाजावणीला जेव्हा आपण जे काही पातेरीवरती टाकतो, त्या पातेरी टाकण्याच्या ह्याच्यामध्ये परत आपण ह्याचा वापर करतो. कारण की एका हातामध्ये पातेरीसाठी हे घ्यावं लागतं आणि परत सगळं गोळा करून परत आपण ते जी काही भाजावण आहे, आपली जी काही डाळ आहे त्याच्यावरती आपल्याला टाकावं लागतं. तर इथे बांधलं आहे बघा कशाने, एकदम मस्तपैकी, एकदम गच्च असं आणि एकदम हातात असं पकडण्यासारखं आहे बघा एकदम. तर असं हे शेतीमधलं छान असं एक हत्यार आहे. सो आपण दरवेळेस बनवतो, कारण की कसं आहे कधीतरी खराब होतं, त्याच्यामुळे हे लाकूड आहे तर नाजूक आहे, त्याच्यामुळे आपल्याला दरवर्षी बनवावं लागतं. जर हे राहिलं चांगलं तर आपण नेक्स्ट इयरला वापरू, नाही तर मग परत बनवू. सो काय एवढं काय झाडं आपल्याकडे आहेत, आपल्या रानात आहेत, त्याच्यामुळे आपल्याला काय तसं हे नाही की मिळू शकतं. तर अशा पद्धतीने शिराट आहे बघा. आता हे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जेव्हा आपण नुकतीच पातेरी जमवत होतो तेव्हा मी तुम्हाला झाडसुद्धा दाखवलं होतं त्या व्हिडिओमध्ये. तर झाड कसं असतं, जेव्हा फांद्या असतात की सगळ्या फांद्या सरळ नसतात, काही फांद्या ह्या अशा आडव्या तिडव्या असतात किंवा आखूड असतात, तर त्याच्यामुळे ते काढून आपण त्याच्यावरती दगड ठेवतो. तर जेव्हा आपण ओल्या असतात ना तेव्हा ह्याच्यावरती दगड ठेवतो, जेणेकरून त्या ज्या फांद्या आहेत त्या सरळ राहाव्या यासाठी. तर हे ते बघू शकता, तर एकदम ह्या सरळ बघायला मिळतात. तर त्याच्यामागचं एवढंच कारण आहे की जेव्हा आपण काढतो तेव्हा अशा हे असतात फांद्या, म्हणजे सरळ नसतात, तर त्याच्यावरती दगड ठेवलं, चेपळ असं ठेवलं की त्याच्या फांद्या आहेत त्या सरळ राहतात आणि त्या चांगल्या एक 8-10 दिवसानंतर जरी तुम्ही काढल्यात तर त्या एकदम स्ट्रेट बघायला मिळतील. तर हे तसंच कट केलेले आहे. ते खूप मोठे असतात फांद्या. आजनीचं झाड तसं बघायला गेलं तर उंच वाढतं आणि आत्ता ह्या दिवसांमध्ये त्याला फुलं पण येतात छानपैकी आणि फुलं आल्यानंतर फळंसुद्धा येतात. तर हे बघा, अशा पद्धतीने हा शिराटा बांधलेला आहे. तर शेतीमध्ये अशी खूप सारी अवजारं आहे, खूप सारी हत्यारं आहेत जी वापरली जातात. आता काही जेव्हा शेती चालू होते तेव्हा म्हणजे भाजवणीला वेगळं असतं, त्याच्यानंतर भाजवून झाल्यानंतर नांगरण करायची असते तेव्हा वेगळं असतं, लावणीला वेगळं असतं, भात कापणीला वेगळं असतं. त्या पिरियड वाईज अशी ही हत्यारं वापरली जातात. आता हे जे हत्यार आहे ते फक्त आणि फक्त आता भाजवणीच्या आधी वापरलं जातं, म्हणजेच पातेरी गोळा करायची असेल त्याच्यासाठी. आता हे हत्यारं पुढे कुठे उपयोगीला एवढं येणार नाही, पण तसं चिरावटा असेल, चिरावटा कधी वापरला जातो की चिरावटा त्या जे काही आपली भाजावून झाल्यानंतर लावणी असते, सो लावणीमध्ये वापरला जातो. तर अशी सगळी शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं आहेत, त्यातलंच हे एक मस्तपैकी पारंपरिक आणि घरामध्ये तयार केलेलं असं हत्यार आहे. आता ह्याला बांधलं आहे बघा का मस्तपैकी. आता ह्याला का बांधलं आहे, कारण की हे थोडे आखूड व्हावे यासाठी. आता इथून एक बघा, हे जे बांधलेलं बघायला मिळेल तुम्हाला, दोरीने बांधलेलं आहे हे. तर अशा पद्धतीने हा शिराटा आहे. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे अशी हत्यारं तुम्हाला बाकी कुठे बघायला मिळणार नाही, फक्त आणि फक्त कोकणामध्ये बघायला मिळतील. आता दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आता टेक्नॉलॉजी खूप वाढली आहे, त्याच्यामुळे वेगवेगळी हत्यारं, उपकरणं आलेली आहेत. पण हे असं एकदम कोकणातलं एकदम पारंपरिक असं हत्यार आहे. एकदम भारी. जरी तुमच्या परिसरात कचरा जरी पडला असेल, आता कसं आपल्याकडे झाडं खूप असतात, तर झाडांचा जो काही पानं वगैरे असतात ती पडलेली असतात, त्याचा पण तुम्ही ह्याच्याने वापर करू शकता. ह्याच्याने तुम्ही जो काही पातेरा पडलेला असेल तर तुम्ही जमवू शकता. म्हणजे असा पण याचा वापर केला जातो, जसा रानात वापर केला जातो त्या पद्धतीने आपण घरीसुद्धा याचा वापर करतो. तर अशा पद्धतीने हे शिराटा आहे मस्तपैकी बघा. एकदम पकडायला पण एकदम मजबूत आहे आणि छान आहे. मोठा पण नाही आहे, जास्ती लहान पण नाही आहे. तर असा हा आजनीच्या झाडापासून बनवला जातो. हे बघा.
तर आता आपण हा असंच ठेवणार आहोत. जेव्हा भाजावं नसेल तेव्हा आपल्याला पातेले टाकायला डाळीवरती, तेव्हा परत ह्याचा यूज होईल. म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवूया, कारण की अशा गोष्टी फार कमी बघायला मिळतात. सो म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवूया. सो नक्की आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हे बघा अशा पद्धतीने हे शिराटा आहे. सो याच्यावरती मी व्हिडिओ पण टाकलेला आहे जेव्हा आपण पातेली जमा केलेली तेव्हा. तर तेव्हा बघितलं नसेल तर चॅनलवरती आहे व्हिडिओ, इथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर चला आता आपण इथे थांबणार असतो. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.